आता आहे ना आम्ही इथे आहे ना म्हणजे Q&A व्हिडिओ तर शूट करतोय, बट आहे ना काय झालं माहिती का, म्हणजे इथे आहे ना खूप जास्त हवा येते, तर मोबाईल ना त्यात तिथे ठेवलेला होता आम्ही, म्हणजे Q&A व्हिडिओ चालू केला होता. जवळपास 5 मिनिटाचा Q&A व्हिडिओ झालेला होता गाईज, त्याला डिलीट करावा लागला. हा, मोबाईल खाली पडून गेला गाईज, आणि 5 मिनिटाचा Q&A व्हिडिओ झाला होता डायरेक्ट, त्याला आहे ना डायरेक्ट डिलीट करून टाकावं लागलं. इतकी जीवार आली माहिती आहे, खूप म्हणजे खूप जास्त जीवार आली. तर एवढा मोठा Q&A व्हिडिओ आम्हाला डिलीट करावा लागला. ओम भाऊ यार, खूप वाईट वाटतं. एवढं तेवढं चालूच राहतं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आजचं देवपूजेचं काम आहे ना, हे माझ्यावर आलेलं होतं आणि या ठिकाणी ना मीच केलेली. म्हणजे 2-3 दिवस आड आहे ना मी देवपूजा करत असतो, कारण मम्मीला काही प्रोफेशनल कामं असतात तिचे, तर मग मीच देवपूजा करतो. जातोय मी माझ्या रोजच्या लोकेशनवर, कारण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. कारण त्याचं रिझन असं आहे माहिती का, 17 एप्रिलला माझं रिचार्ज संपणार आहे, अँड जोपर्यंत मी 4G अनलिमिटेड रिचार्ज करत नाही ना, तोपर्यंत तिकडे जावं लागणार आहे. कारण घरात आहे ना 4G येतं एअरटेलचं, कारण माझं एअरटेलचं सिम आहे ना, आणि तिकडे गेल्यावर 5G येतं. 5G असलं की अनलिमिटेड असतं. तर चला, तर आजकाल ना मला व्हिडिओसाठी ना सायकललाच घेऊन फिरावं लागतंय. आणि आता आहे ना इथं मार्टवरून आहे ना हवा मारून घेतली मस्तपैकी सायकलमध्ये. इतकी जड जात होती माहिती का, हवा नव्हती तर दोघींनी पण टायरांमध्ये सायकल चालवायला खूप म्हणजे खूप जास्त जड जात होती. तर मग आता मस्तपैकी हवा मारून घेतली मार्टवरून. हे आता जातोय आपल्या रोजच्या ठिकाणावर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर आहे ना व्हिडिओ अपलोड करण्यासाठी जावंच लागतंय. आता सायकल एवढी फ्रीली चालते माहिती का, एक नंबर. आणि चला आता जाऊ मस्त. नाही तर ना मी गाडी आणली असते आज, तर गाडी तर काय घरी नाही मला, म्हणजे सायकलचा पण युजच झाला पाहिजे म्हटलं काही, नाही तर ना सायकलचा युजच नाही झाला ना, तर सायकल रिकामीच पडलेली असणार. तर चला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी सायकललाच घेऊन जाऊ म्हटलं. तर आता थोड्याच वेळात म्हणजे ते जे ठिकाण आहे ना तिथं आपल्याला करायचा व्हिडिओ अपलोड, म्हणजे तिथून होतो आपला व्हिडिओ अपलोड. तर आता आपण त्याच ठिकाणावर पोहोचतोय. तर चला मस्तपैकी ना, असं म्हणजे कालचा जो व्हिडिओ मी काढलेला होता ना तो 18 मिनिटांचा होता, अँड म्हणजे किती नेट घेतो ते बघू आता, इथं अपलोड केल्यावर समजेल. म्हणजे कालचा व्हिडिओ खूप जास्त लॉंग होता, 18 मिनिटांचा व्हिडिओ होता. तर आता आलेलो आहे आपल्या जागेवर. तर चला, मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आलेलो होता या ठिकाणी, आणि आज तरी मी सायकल किंवा गाडी घेऊन आलेला आहे. म्हणजे मी रोज नाही दाखवत व्हिडिओ अपलोड करायला येतो, बट मी डेली येतो. रोज कधी ब्लॉगमध्ये कधी दाखवलं तर व्हिडिओ अपलोड करायला यायचं. तर म्हणजे सबस्क्रायबर देखील बोर होतील म्हणून मी कधी नव्हतं दाखवतो की व्हिडिओ अपलोड करायला गेलो वगैरे असं. बट मी डेली येतो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी या ठिकाणी. आणि ना या साईडला आहे ना समोर इकडे वाकडी आहे, म्हणजे 2 किलोमीटर गेलं की वाकडी आहे. मी तिथं 1 किलोमीटर आला या इकडे आपलं गाव आहे शेंगोळा. अँड ना या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आलेलो आहे मी. जोपर्यंत सायकल चालू आहे तोपर्यंत सायकलवर घेऊन येतो. आणि कालच्या ब्लॉगमध्येच मी पायी आलेला होता, बघितला असेल तुम्ही तो ब्लॉग, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन बघून घ्या. आणि त्या ब्लॉगमध्ये मी पायी आलेलो होतो. आणि इथं आहे ना ब्लॉग अपलोड करण्यासाठी म्हणजे 12 GB नेट घेतलेलं आहे, कारण आज जो ब्लॉग अपलोड होणार आहे ना, म्हणजे आज 14 एप्रिलचा जो ब्लॉग आहे ना तो आज अपलोड होणार आहे. म्हणजे तो 18 मिनिटाचा होता, अँड आहे ना तो जो ब्लॉग आहे ना तो 18 मिनिटाचा होता, आणि 12 GB घेतलेली त्या ब्लॉगनं नेट. अँड बाकी इंस्टा आयडीवर बाकी सर्व मिनी ब्लॉग वगैरे आता अपलोड झाले. आता जायचं आहे मस्तपैकी घराकडे. तर चला आता सायकल काढतो आणि जातो. तर आहे ना आता आलेला आहे मी व्हिडिओ अपलोड करून त्या माझ्या ठिकाणावरून. आणि आहे ना आज Q&A व्हिडिओसाठी जायचं आहे. तर आज Q&A व्हिडिओ बनवायची प्लॅनिंग आहे, आज किंवा काल. तर फिक्सच आहे, आज किंवा काल Q&A व्हिडिओ बनवायचाच आहे. क्वेश्चन पण आलेले आहे खूप जास्त, तर खूप धन्यवाद ज्यांनी क्वेश्चन टाकले, धन्यवाद. तर आता आलेले आहे आम्ही रिअल लोकेशनवर. म्हणजे ना मी ना इथं लोकेशन जांभळत फिरतोय, ओम आणि मी. तर ओम भाऊ आलेला होता, तर ओम भाऊ मी आलेला होता रामकृष्ण हरी. ओम भाऊ जेव्हा आपण मिनी ब्लॉग करतो त्यामध्ये सर्वात पहिला वर्ड हाच असतो त्याचा, रामकृष्ण हरी. तर आहे ना या ठिकाणी बघू शकता इथं नदी आहे, अँड इथं आमचं नियोजन आहे. म्हणजे आम्ही पहिले गाडी त्या ठिकाणी लावलेली आहे, अँड बघतोय तिथं Q&A व्हिडिओ करायचा का, तर म्हणजे
लोकेशन बघतोय आम्ही आधी, म्हणजे नदी काठीला थोडंसं चांगलं वाटतं किंवा व्हिडिओ करण्यासाठी. तर चला म्हणजे सर्वांपेक्षा आपण युनिक करून बघतो काहीतरी. तर आता आलेलं आहे ओम भाऊन मी तर ओम भाई इथं दगड खूप जास्त की आणि इथं जर आमचं हे लोकेशन जर कधी फायनल कधी झालं ना तर ओम भाऊ डायरेक्ट गाडी आणायचं म्हणतोय खाली. म्हणजे इधर ऑफ रोडिंग करने वाले गाईज हम. ओम भाई हे झालं जरा इधर अभी मजा आएगा ना भिड़ो. तर बघू शकता काय तिथे ना पाणी एक नंबर, खूप भारी वाटते. पाणी आहे पाणी बघू शकता, हिरवा झाडी एकदम भारी, एकदम भारी, एक नंबर आहे एक नंबर. व्ह्यू पण भारी बघा गाईज, हे झाड किती भारी आहे. तर चला आता बघू लोकेशन वगैरे, मग तुम्हाला दाखवतो. हवेमुळे ते क्लॅरिटी नाही कमी झाली पाहिजे. नाही हवेमुळे क्लिअरिटी वगैरे काही कमी होत नाही. चला बघू आम्ही, तुम्ही एक व्हिडिओ पॉज ठेवा, आम्ही बघतो. तर आता आहे ना आम्ही ना या ठिकाणी जे लोकेशन आहे ना फायनल केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी. तर या ठिकाणी ना मी मोबाईलचा काहीतरी बंदोबस्त करतोय ठेवण्यासाठी आणि ओम भाऊ जातोय तिकडून गाडी आणण्यासाठी. तर आहे ना तर सर्वात आधी ना तो गाडी आणतोय आणि मी तो म्हणजे ट्रायपॉड वगैरे सेट करतोय. ट्रायपॉड आणायचं तर काही लक्ष नाही राहिलं ओमचं, बट या ठिकाणी जुगाड करावं लागेल काहीतरी. नाही जर केलं तर उपाधी होऊन जाईल, म्हणून मी ना काहीतरी जुगाड करून घेतो आधी. तर आता आहे ना मी या ठिकाणी जुगाड करतोय आणि ओम भाऊ आणतोय बघा त्या साईडनं गाडी. तर बघा याकुजा बोलते भाई, याकुजा एक नंबर आहे. ओम भाई येते का बरोबर? आरामात येते गाईज, आरामात येते. तर बघू शकताय किती भारी ऑफ रोडिंग करते याकुजा. तर आता ओम आहे ना इथून पण टाकणार तिला पाण्यामधून, म्हणजे इथून. ओम भाई ऑफ रोडिंग किंग आहे. बरं त्याच्या हातात थार किंवा स्कॉर्पिओ यांनी, नाही तर काय झालं असतं काय माहिती. हेवी ड्रायव्हर ओम, हेवी ड्रायव्हर. यस दॅट्स राईट. तर गाईज ओमने तो हा राऊंड सक्सेसफुल पार केलेला आहे अँड आता त्याच्यासाठी ही स्टेप आहे. तर बघू ओम कडून होतं का पार गाडी. यस सक्सेसफुल पार झालेली है. एंड अब किधर से पानी में से डालने वाला है क्या? ओ भाई यार, याकुजा बोलते. कौन सी कंपनी? रूबी. तर गाईज ओम भाऊनी इथं सक्सेसफुल गाडी आणलेली आहे आणि मी पण इथं ट्रायपॉडचं नियोजन केलेलं आहे. तर ओम भाऊ गाडी इथं पार्क करून द्या तुम्ही आता. चलो आता या ठिकाणी एवढं मेहनत ना, खूप जास्त स्ट्रेस वगैरे डोक्याला टेन्शन देऊन देसी ट्रायपॉड बनवलेलं इथं. बघू शकताय किती मोठे दगड या नदीतले ना, अर्ध्याच्या वरती दगड आम्ही जमा करून ये बघा केवढे मोठे मोठे दगड आणलेले आम्ही. तरी पण याला बिचाराला इथं जागा भेटली नाही, तर मी त्याची माफी मागतो. भाऊ झालं ट्रायपॉड झालं पण मी कळलं थोडं ते पाय तू खाली काय केलं मग. या ठिकाणी काहीच आहे ना तो दगड पाडून टाकला ओम भाऊ ना, म्हणून ते ट्रायपॉड हलतंय. तर आहे ना आता सर्व दॅट सेट झालेलं आहे. इथं गाडी आहे, म्हणजे आम्ही बघू गाडीवर बसून बनवू किंवा विदाऊट बसण्याचा बनवू. तर हा जो ब्लॉग आहे ना गाईज, हा अर्धा थोडासा बिहाइंड द सीन पण आहे थोडासा किंवा व्हिडिओचा. बरोबर भाऊ? बरोबर आता झालं. तर कसं वाटतंय मॅम आपला आज किंवा व्हिडिओ होतोय? एकदम भारी वाटतंय. तू असं बोलत का नाही एकदम फ्रेश ब्लॉग मध्ये? बोलत नाही. हा अरे तर गाईज ये आपले मिनी ब्लॉगर ओम ठोंबरे. तर काय आलं ओम भाऊ? तर आहे ना तो या ठिकाणी ट्रायपॉडच्या नांदामध्ये लागलेला आहे. अरे आम्ही ना गाईज खूप म्हणजे खूप दुरून आहे ना या 2 काड्या जमा करून आलेल्या आहे. कारण रे पाय तू म्हणत बोलला नाही. अरे मी जर बोललो असतो ना इकडे बाई, आता एक हो चूक झाली. 1 मिनिट मी ते खालून आहे ना करून येईन. ते बघ हे सरकलंय ना यार. हा जो दगड आहे ना याला असा ठेव. अरे तो कशाला टाकलो त्याच्यावर? हे बघ मी हा दगड याच्यासाठी टाकला होता, याच्या खाली ठेव दगड. गाईज इथं आहे ना खूप जास्त मिस्टेक होते, म्हणून आहे ना लोक म्हणजे आमच्यासारखं स्ट्रगल नाही करू शकत आहे. म्हणजे मी आता मग मोबाईल ठेवला की ते धक्क्याकडे देणार ना आपण इकडे, मग कस काय जमीन गाडी को ऐसा फिराले नाही का? गाईज मला हिंदी तर काय बोलता येत नाही, बट मी ट्राय करून बघतो. मेरी को आती है. यस तू काय ना, एकतर्फी प्रेम माझं, एकतर्फी भावना, तू आनंदी माझ्या विना, मला तुझ्या विना राहावेना. की जिथे मस्तक टेकतो मी तेथे तुलाच मागतो, की जिथे मस्तक टेकतो मी तेथे तुलाच मागतो, की तुझ्या एका नकारामुळे मला कुठलाच दे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. आता आहे ना आम्ही ना या ठिकाणी असा सेटअप केलेला आहे. या ठिकाणी या 2 काड्या लावलेल्या आहे मस्त पैकी. इकडे आहे ना इथं आम्ही बसणार आहे दोघी पण. आता ओम बसलेला आहे
आणि ते जे ओम भाऊच्या हातामध्ये ती जी वही आहे ना त्या वहीमध्ये आम्ही लिहिलेलं आहे बघा सर्व क्वेश्चन. कारण ओम भाऊला मी सांगितलं होतं की मोबाईल घेऊन ये, बट त्याने ना मोबाईलच आणलेला नाही त्याचा. आता माझ्या मोबाईल नाही ना शूट होणार आहे आणि त्या वहीमध्ये क्वेश्चन लिहिलेलं आहे सर्व. तर त्या क्वेश्चनचं म्हणजे बघून आम्ही करणार आहे ते सर्व. तर या ठिकाणी काळ्या वगैरे ठेवलेल्या आहे 2, म्हणजे आमचे देसी ट्रायपॉड आहे. चला आता Q&A व्हिडिओला सुरुवात करूया. आता आहे ना आम्ही इथं आहे ना म्हणजे Q&A व्हिडिओ तर शूट करतोय, बट आहे ना काय झालं माहिती का, म्हणजे इथं आहे ना खूप जास्त हवा येते. तर मोबाईल ना त्यात तिथं ठेवलेला होता आम्ही, म्हणजे Q&A व्हिडिओ चालू केला होता. जवळपास 5 मिनिटाचा Q&A व्हिडिओ झालेला होता गाईज. त्याला डिलीट करावा लागला. हा मोबाईल खाली पडून गेला गाईज. आणि 5 मिनिटाचा Q&A व्हिडिओ झाला होता डायरेक्ट. त्याला आहे ना डायरेक्ट डिलीट करून टाकावं लागलं. इतकी जीवार आली माहिती आहे, खूप म्हणजे खूप जास्त जीवार आली. तर एवढा मोठा Q&A व्हिडिओ आम्हाला डिलीट करावा लागला. ओम भाऊ यार खूप वाईट वाटतं. एवढं तेवढं चालूच राहतं. तर गाईज खूप मोठा Q&A व्हिडिओ, म्हणजे 5 मिनिटं आम्ही लगातार त्या Q&A व्हिडिओ मध्ये बोलले होते विदाऊट पाणी प्यायचं वगैरे काही नाही. इथं पाणी तर आहे बट ते बैलांसाठी आहे ना, आम्ही मानते. तर काय तर आहे ना खूप वाईट वाटतंय. डायरेक्ट इथं असं निसर्ग साथ देत नाही गाईज. मोबाईल डायरेक्ट आहे ना पडून गेला, खरंच मोबाईल पडून गेला. तर आता आहे ना या ठिकाणी आम्ही ना जो Q&A व्हिडिओ शूट केलेला आहे ना तो या ठिकाणी बसून केलेला होता. त्या दगडावर ओम भाऊ बसला होता आणि हा जो दगड आहे ना इकडे फेकून दिला आम्ही बसल्यावर. तर आहे ना या ठिकाणी मी थंबनेल शूट केलेलं आहे या ठिकाणी. तर इथं उभं राहून हे आमचं देसी ट्रायपॉड होतं 2 काड्या लावून, बघू शकताय तुम्ही. इथं आम्ही Q&A व्हिडिओ शूट केलेला आहे. तर खूप भारी मज्जा आली या ठिकाणी. ओम भाऊ ना ते जे म्हणजे त्याचे जे रील करायचे आहे ना तर त्याची तयारी करतोय, म्हणजे त्याच्या स्क्रिप्ट पण या वहीतच आहे आणि माझे जे क्वेश्चन होते ते पण याच वहीत होते. तरी त्याला मी सांगितलं की मोबाईल घेऊन ये, मोबाईलच आणला नाही त्याने. नाही तर आम्ही मोबाईलमधून क्वेश्चन बघितले असते. तर बघा आता कसा बघतोय माझ्याकडे. हा तर काही तुम्हाला आहे ना मी Q&A व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं बघा की या ठिकाणचं वातावरण बघा किती भारी आहे. तर बघू शकता या ठिकाणी वातावरण एक नंबर वातावरण, म्हणजे आम्ही ना नदीच्या ठिकाणी आलेलो आहे बघ. या ठिकाणी ना नदीच्या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. इतकं भारी मज्जा येते ना माहिती का, खूप म्हणजे खूप जास्त मज्जा येते या ठिकाणी. नदीचं वातावरण ना एक नंबर भारी वाटतं इथं पण. आणि इथं आम्ही Q&A व्हिडिओ शूट केलेला आहे. तर बरं वाटतंय की Q&A व्हिडिओ पण भारी आलेला आहे. ओम भाऊने एवढा सपोर्ट दिला, धन्यवाद ओम भाऊ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर काही या बार वगैरे उपकार तुमचे कसे फेडावे लागतात. तर झालं तू ते पाठ करून घे, आपल्याला आहे ना तुझं पण ते करायचंय ना. तर काही आमच्या ओम भाऊचा पण आम्हाला एक काय म्हणतात ते शॉर्ट रील शूट करायची करावंच लागतं कार्यकर्त्यांसाठी. धन्यवादम धन्यवादम धन्यवादम. तर आमच्या ओम भाऊला आहे ना ते रील शूट करायची इंस्टासाठी, तर तो पण त्याची तयारी करतोय आणि मी इकडे तिकडे ना म्हणजे ब्लॉग काढत सुटतोय. तर चला गाईज ब्लॉग Q&A व्हिडिओ तर भारी झालेला आहे. आता तुमची इच्छा जी होती ते मी पण पूर्ण केलेली आहे. सर्व ज्यांनी क्वेश्चन टाकले होते त्यांचे क्वेश्चन मी पिक केलेले आहे अँड म्हणजे सर्वांचे क्वेश्चनच मी पिक केलेले आहे. अँड Q&A व्हिडिओ देखील झालेला आहे, म्हणजे मी 8 दिवसापासून म्हणत होता की Q&A व्हिडिओ करायचा आहे. तर मी जे बोलतो ते करतोच गाईज. तर आहे ना नेक्स्ट टाइम तुम्ही कोणता पण चॅलेंज कमेंट करू शकताय, आपण तो चॅलेंज देखील नक्की करू. तर आता आहे ना आमचं आहे ना या ठिकाणी सर्व आवरून वगैरे झालेलं आहे. ओम भाऊची रील वगैरे सर्व काढलेले आहे. तर ओम भाऊ कशा आल्या तुझ्या रील? सर्व एकदम परफेक्ट आला, कॅमेरा भारी आहे भाऊ. याच्यापेक्षा डबडा कॅमेरा आहे, हा सगळ्यात डबडा कॅमेरा आहे आपला. याच्यापेक्षा आपण आहे ना जेव्हा इन्कम क्रिएट होईल ना 4K कोणता म्हणतात गोप्रोचा कॅमेरा घेऊ डायरेक्ट. हा तर आहे ना ओम भाऊ पण खुश झालेला आहे कारण त्याच्यामध्ये रील आलेला आहे. तर माझा पण Q&A व्हिडिओ झालेला आहे, मी पण खुश झालेला आहे. आणि आता आम्ही या ठिकाणी आहे ना आमच्या या साईडला आमचं शेत आहे, तर तिथं जातोय पाणी वगैरे पिऊन घेऊ म्हटलं. अँड ओम भाऊला परत काही 1-2-3 रील शूट करायचे आहे, तर जाऊ. तर ओम भाऊ काढ गाडी पटकन. ओके चलो हम तब तक जाते. ओम भाऊ ना इथून ऑफ रोडिंग करत गाडी काढतो. काय बोलते रे इलेक्ट्रिक हो स्वागत करते का. तर आहे ना या ठिकाणून ओम भाऊ गाडी काढतोय याकुजा. तर मी जातोय पुढे थोडस, म्हणजे ओम भाऊ गाडी काढतोय. ओम ते पडकवलं करून घे रे. हा तर काही जात आहे ना या ठिकाणचं वातावरण बघू शकताय तुम्ही किती भारी आहे. बट ऊन एवढं आहे ना, खूप जास्त ऊन आहे, बघू शकताय. वातावरण भारी. आम्ही एरियामध्ये बघा कोणतं आलं. ओम भाऊ इथं आहे ना ड्रायव्हिंग करतोय, ऑफ रोडिंग. तर काही ऑफ रोडिंग बघू शकताय तुम्ही किती भारी होते या ठिकाणी. तर ओम भाई या ठिकाणी ऑफ रोडिंग करतोय आणि ओम भाऊचे मित्रपरिवार इथं पाणी पिताय. तर ओम भाऊ पण तिथं पाणी पियायला चाललंय. तर ओम भाऊने या ठिकाणून गाडी काढलेली और रॉब बापरे ऑफ रोडिंग. वा वा ऑफ रोडिंग कर रहा है ओम भाई तू तो.
तर मी चालतोय ना पाण्यामध्ये चालायला बघा guys, किती मजा येते. एक नंबर आहे. तर बघू शकताय तुम्ही पाण्यामध्ये चालायला खूप जास्त मजा येते. निघत नाही का ओम? ओ हो काय झालेलं आहे? धक्का देना पड़ेगा क्या? ऑफ रोडिंग तो नहीं कर रही गाइस गाड़ी. सो देख सकते हैं आपकी गाड़ी निकल रही है यहाँ से. थांब ओम थांब 1 मिनिट. तू ना म्हणजे स्पीड मध्ये टाक म्हणजे निघून जाईल. वाह 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 गाइस, ये फर्स्ट लेवल इसने पार कर दी है. अब ये यहाँ से जाने वाला आहे, म्हणजे इथून जातोय गाइस आता ओम भाऊ. तर ही पण लेवल ओम भाऊ ना पार केलेली आहे. तर म्हणजे चार्जिंगची बाईक असून ही बाईक असून बघू शकताय गाइस केवढा मोठा पहाड हिने चढलेला आहे. तर बघू शकता आम्ही तिथून आलेलो आहे, म्हणजे त्या ठिकाणी जे मुलं उभे आहे ना तिथं आम्ही ऑफरोडिंग केलेली आहे. आणि ना आता आम्ही जातोय घराकडे म्हणजे शेताकडे जातोय पाणी वगैरे पिण्यासाठी. तर ओम भाऊने गाडी काढलेली आणि मी जातोय आता इकडं. तर इतकं जिवार येत आहे माहिती का, खूप जास्त जिवार येत आहे चालणं. ऊन आहे, ताण लागलेली आहे, खूप जास्त ताण लागलेली आहे. ओम भाऊ ताण लागलेली की तेवढं तरी बरं झालं गाडी निघली. मला तर वाटत होतं गाडी निघणार नाही, पण कशी तरी निघली. पैसे दिए आम्ही. तर चलो वाईज आता जाऊ आपण शेताकडे. म्हणजे विहिरीमधून आहे ना पाणी पिऊन घेऊन. विहिरीमधलं पाणी ना खूप जास्त थंड असतं. तर चलो ओम भाऊ तयार आहे विहिरीकडे जाण्यासाठी? आय एम रेडी. मी तर खूप जास्त थकलेला आहे. तू तर काही थकला नसेल, तू तर गाडीवरच होता. अरे कसं एनर्जेटिक राहतो दिवसभर. आता आलेलो आहे आम्ही ना आमच्या शेतात, म्हणजे माझ्या शेतात आलेलो आहे. ओम भाऊचं शेत पण आहे त्या साईडला, बट आम्हाला तिथं जायचं होतं Q&A व्हिडिओ शूट करण्यासाठी, बट आम्ही इथंच आलेलो आहे. तर ओम भाऊ आता विहिरीमधून पाणी काढतोय. अँड ओम भाऊ माहिती आहे मला काय विचार होता? ओम काय विचार होता एक वेळेस सांग बरं का. ते माझं लक्ष ही विहीर किती लिटर आहे म्हणे. तर काही ही विहीर आहे ना, मी फूट म्हणत होतो हा. लिटर येऊन गेला तो. तर ही विहीर किती लिटर आहे हे मला पण माहित नाही ओम भाऊ खरंच. जलप्राशन करून घ्यावी. जलप्राशन. तर काही ओम भाऊ जलप्राशन करतोय. आणि ही विहीर किती लिटर आहे खरंच मला माहित नाहीये. तर ही विहीर किती लिटर आहे आपण केव्हा तरी पप्पा वगैरे कोणाला तरी विचारून सांगू. रे दादा तुझ्या भाषेत लिटर, माझ्या भाषेत फूट. तर काही ही विहीर आहे ना मे बी 50 फूट आहे. हा 50 फूट आहे काही ही विहीर. हा 50च वाटतं माझ्या अकॉर्डिंग. कारण आमची तिकडची आणि इकडची विहीर म्हणजे तिकडच्या शेतातली आणि इकडच्या शेतातली विहीर सेम आहे. तर ही पण 50च असेल मे बी. तर ओम भाऊ पाणी ग्रहण करून घेता का? काही तर चला. नाही काही ते पाणी प्याले. तर मी तर काही शेतात आलेला नाही, आज आलेला आहे. ओम भाऊ माझं इतकं डोकं खातोय किती लिटरची विहीर आहे म्हणे. अरे म्हटलं त्याला काय सांगू आता, किती लिटरची सांगू? कमेंट मध्ये सांगा तुम्ही ती विहीर किती लिटरची. अरे चुकून बोललो यार. या ठिकाणी ना ओम भाऊ ना त्याच्या स्क्रिप्टेड वही मधून आहे ना हे जे म्हणजे हे बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर तो रील तयार करतोय आणि या ठिकाणी आता तो मस्तपैकी मेकअप वगैरे करून घेतलेला आहे त्याने. हो मेकअप नाही रे. हो म्हणजे तयारी वगैरे करून ठेवली व्हिडिओ बनवण्याची. तर या ठिकाणी त्याने बॅकग्राऊंड सिलेक्ट केलेलं आहे मागचं शेतातलं. आणि इथं तो व्हिडिओ शूट करतोय बघू शकताय या ठिकाणी. आणि आता त्याची रील मी काढतोय. तर तोपर्यंत ब्लॉग पॉज. थांबा इंस्टाग्राम वर टाकतोय मी ओम टोमरे 05 वर प्रमोशन भोगणमध्ये. काही नाही केलं पार्टी 2 दिन मी मटनची का शाबाश बेटा. शाकाहारी लपून मटन खातो तू. तर काही ओम भाऊ मला पार्टी येणार आहे की हा ब्लॉगचं प्रमोशन केलं म्हणून. तर आहे ना ह्या ओम भाऊची इन्स्टा आयडी आहे ओम टोमरे 05. तिला आहे ना नक्की फॉलो करून घ्या इन्स्टावर आणि त्याला पण सपोर्ट करून टाका गाईज. आणि युट्यूबर आहे का रे भाऊ? काही यूट्यूबर काही नहीं है. यूट्यूबर कुछ नहीं. उसको मालूम है यूट्यूब पे उसकी कोई चल नहीं सकती है. यूट्यूब पे सिर्फ ब्रँडेड लोग टिकते. बरोबर ओम भाऊ? हा तर काही इंस्टावर ओम भाऊची आयडी आहे ओम टोमरे 05 नावाची आहे. तिला नक्की फॉलो करून घ्या आणि आपल्या एका मराठी भावाला सपोर्ट करा. आणि थांब मी मटन खात नाही. पहिले बी बोलतो ना आता बी बोललो. चोरूनला पण मी खात नाही. असं मी पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे सांगून घे. तर काहीच ओम भाऊ मटन खातो पण तो इथं म्हणताय की खात नाही. अरे अरे हो त्यावेळी धोका नको देऊ ना रे असा रे. नाही खरंच ओम आहे ना मटन नाही खात. तो शाकाहारी आहे म्हणजे नॉन व्हेज आहे. नाही फक्त शाकाहारी नाही व्हेज आहे. व्हेज फक्त शाकाहारी नाही. मी शुद्ध शाकाहारी आहे. हा शुद्ध शाकाहारी आहे तो. अशुद्ध बी
चला आता व्हिडिओ शूट करायची तयारी करूया. आता आहे ना या ठिकाणी मी वाकडे तिकडे तिरपे तारापे सर्व पोजेसचे फोटो काढलेले ओम भाऊनींनी. ओम भाऊनं त्याच्या चॅनलसाठी म्हणजे इन्स्टा आयडी साठी ना त्याच्या डीपी ठेवायचा होता त्याला, तर त्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे. अँड म्हणजे सॉरी व्हिडिओ पण काढलेला आहे अँड फोटो पण काढलेले आहे, तर रील पण काढलेले आहे त्यानं खूप जास्त. आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे आज. तर या ठिकाणी मस्त की फोटो वगैरे सर्व आम्ही ना एकदम ओके मध्ये गेलेलं आहे. तर आता जातोय आम्ही घराकडे. तर चला चलो ओम भाई बैठो. तर भारी वाटला आज फोटो वगैरे काढून. हो एकदम भारी. हा चालतंय ना. चलो चलो. तर धन्यवाद यश भाऊ. स्टँड स्टँड. तर आहे ना इतकी मजा आली ना एक नंबर. खूप म्हणजे खूप भारी वाटलं. इकडे आहे ना व्ह्यू बघू शकताय तुम्ही. आमचं शेत आहे पूर्ण मागचं, म्हणजे आम्ही तिथंच थांबलेले होते आता. आणि ते ना समोर नदी आहे बघू शकताय, पूर्ण नदी आहे. आणि आम्ही नाही ना या नदीमध्ये व्हिडिओ शूट केलेले बघू शकता. इथं नदी आहे. तर कसं वाटलं ओम भाऊ मग? भाऊ एक नंबर. कारण आहे ना म्हणजे आपण काय म्हणत होतो तुम्ही फोटो व्हिडिओ. हा फोटो व्हिडिओ एक नंबर आलेले गाईज. माझ्यापेक्षा ना ओम भाऊचे फोटो इतके भारी आलेले माहिती का, खूप म्हणजे खूप भारी आलेले एक नंबर. ब्रँड आहे ना ते. ब्रँड तो ब्रँड ही रहेगा ना भाई, हम कैसा थर्ड क्लास पार्टी आहे. तर गाईज माझे आहे ना मी जास्त फोटो पण नाही काढलेले, बट ओम भाऊचं आहे ना व्हिडिओ वगैरे. पण मला आहे ना क्यूने व्हिडिओ करायचा होता, त्यासाठी ओम भाऊनं खूप जास्त मदत केली. अँड गाईज आता आम्ही जातोय ना घराकडे. तर म्हणजे या लोकेशनवर होते आम्ही बघू शकताय तुम्ही. इथं ते काय म्हणता ओम भाऊ याला, पुलला धक्का. धक्का. तर आम्ही या धक्क्याजवळ होते गाईज. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी ना ते मी झूम करायचा ट्राय करतो थोडस. पक्षी बघू शकताय गाईज किती भारी उडाले. तर आहे ना या ठिकाणी होते आम्ही तिथं. तर ओम भाऊ आपल्या आहे ना आपण जे ट्रायपॉड फिक्स केलेलं होतं बघ ते अजून पण तिथे बघू शकता गाईज. ते होते आम्ही तिथं होते. ये जगह हमें बहुत याद रहेगी. हाँ ये जगह हमें बहुत याद रहेगी. तर आता जातोय आम्ही घराकडे. अँड आहे ना जायचा रस्ता पण इतका ऑफ रोडिंगचा आहे माहिती का. म्हणजे माझं आहे ना इकडं शेताकडे आहे ना काय पण एन्जॉय वगैरे करायला काय पण म्हणजे कामानिमित्त येतो मी एकटा गाडी घेऊन. तर खूप म्हणजे खूप मी पण आहे ना गाडीला इतकी जोरात येतो ना रस्ता ना, पण आहे ना एकदम खतरनाक रस्ता आहे, भयानक रस्ता आहे. बट ओम भाऊ पडले ना खतरनाक पडू बरं का आपण. अरे ड्रायव्हर आहे. अरे ड्रायव्हर अरे वर नको येऊ. खाली गेली चालते, खाली गेली चालते गाडी गाईज. बट या सिच्युएशन मध्ये ना गाडी वरती नाही घ्यायची, कारण रस्ता बघू शकताय कसा आहे. एक वरती आहे एक खालती अरे आपण पडत होतो वाचलो रे आपण. थोडे. तर गाईज आम्ही ना थोड्याशाने पडत होते आता डायरेक्ट पूर्ण पडत होते. अरे ते गाडी तू वर गेली म्हणजे वर गेली होती. हा वर नाही गेली पाहिजे गाईज. असं म्हणजे बघू शकताय तुम्ही हा रस्ता कसा आहे. तर आहे ना असा रस्ता असला ना खाली गेलीच चालते गाडी, बट खाली जाताना नाही ना आपली गाडी पडत नाही. बट वरती जेव्हा जाते गाडी आपण म्हणजे उंच जागेकडे चढवायचं ट्राय करतो ना, तेव्हा आपली गाडी ना पडायची खूप जास्त चान्सेस असतात. आणि आपण जेव्हा गाडीला म्हणजे खालच्या ठिकाणाकडे नेतो ना, म्हणजे खाली नेतो ना, तर गाडीचा वेग मध्ये असते आणि गाडीचा वेग पण चेंज नाही होत. तर मग त्यामुळे गाडी ऐसा क्या बोल रहा है रे. तर मग गाडी एन्जॉय. तर मग आहे ना गाडी पडायचे चान्सेस खूप जास्त गाडी पडायचे चान्सेस आहे ना खूप जास्त कमी असतात तशा ठिकाणी. म्हणून आहे ना खाली गाडी टाकलेली पुढते, बट वरती नाही टाकलेली. पुरात वरती टाकली ना म्हणजे आपल्या टायरांचा वेग आहे ना तो वाढून जातो. तर खालीच गाडी टाकायची असते सिच्युएशन. तर आता आहे ना ब्लॉगिंग करू माझा हात इतका जास्त दुखतोय माहिती का, खूप म्हणजे खूप जास्त दुखतोय. तर आता आम्ही रस्ता नाही तर या ठिकाणी. तर आता इथं आहे ना माझं पाहिजे येणार तर ओमला सर्व फोटो व्हिडिओ सर्व टाकणार आहे. अँड ओम भाऊ तुला माहिती आहे मी सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मला ते जे कॉल करतात ना आपली बेल असते ना, आपका प्रीपेड पॅक अभी समाप्त होने वाला है, कृपया रिचार्ज करें. त्याला सर्वात जास्त घाबरत. ते माझं 2 दिवस झाले वाजून आलंय. हो ते म्हणजे माझं रिचार्ज संपतंय. आता मी ना 4G अँड 5G अनलिमिटेड करू मी. म्हणजे आता 5G एरियामध्ये जायचं काम नाही पडणार. आता पाय भरायला लागले का? तर आता आमचं 5G लागलेलं आहे का, तर चेक करतो अँड मग ओमचे व्हिडिओ फोटो वगैरे सगळं टाकून देतो. तर ओम भाऊ मी केव्हाचा कॅमेरा चालू केला आहे माहिती ना, आपण तिथून निघले तेव्हाचा कॅमेरा पकडून ठेवलेला आहे. 2 मिनिटं 50 सेकंद. मला तर अंदाजे असं वाटतं की 3 मिनिटाच्या वर तुझे जे बोलणं 4 मिनिट 18 सेकंड. बघ माणूस आहे. बघ 4 मिनिट 18 सेकंड. हा माणूस आहे मी, माझा अंदाज चुकू शकतो. हा 4 मिनिट 18 सेकंड म्हणजे खूप जास्त. 4-5 मिनिटाचा मी कॅमेरा पकडून ठेवलाय ना. हात इतका जास्त दुखतो माहिती आहे इथं. म्हणजे असं खाली मोबाईल धरला ना तेव्हा काही वाटत नाही, बट वरती धरला ना खूप जास्त हात दुखतो. तर आता आहे ना या ठिकाणी 5G नेटवर्क बघतो आलं का, तर म्हणजे 5G असलं की अनलिमिटेड होतं माझं. तर ओम भाऊ तयार आहे तुझे फोटो घेण्यासाठी, एक्सेप्ट करण्यासाठी. तर ओम भाऊला लागते झोप अँड तो इथे आता झोपलेला आहे. आलेलो आहे मस्त पैकी घरी. आणि आता ओम भाऊ पण चालले. चल मग ओम भाऊ. चल बाय बाय. ओके बाय बाय.
तर आता आलेलो आहे मस्तपैकी Q&A व्हिडिओ वगैरे करून घरी. तर चला आता आहे ना Q&A व्हिडिओ बनवून इतका थकला मी, इतका थकला ना, खूप जास्त जीवावर आलं. आणि आता आहे ना म्हणजे Q&A व्हिडिओ बनवून आला आणि डायरेक्ट झोपून गेला मी. कपडे वगैरे चेंज केले आणि डायरेक्ट झोपून गेला. व्लॉग आहे ना म्हणजे बनवायचं पण लक्ष राहिलं नाही की माझं की आज व्लॉग बनवतोय आपण की असं. तिथे आहे ना नदी किनारी वगैरे सर्व पूर्ण शेताकडे फिरून फिरून एवढा जास्त थकला होता माहिती का, खूप म्हणजे खूप जास्त थकलेला होता. म्हणून सर्वाधी झोप घेतली मग व्लॉगिंग. तर आजचा दिवस आहे ना इतका भारी गेला आहे माहिती का, खूप म्हणजे खूप भारी गेलेला आहे. आणि आज आहे ना Q&A व्हिडिओ पण बनवला. म्हणजे 8 दिवसापासून चालू होतं की Q&A व्हिडिओ बनवायचा आहे. आणि एक दिवस तो पण पडेल आपल्या YouTube चॅनलवर, तर नक्की बघा. तसं मी त्याच्या अगोदर 1-2 तास अगोदर स्टोरी, इंस्टावर स्टोरी, व्हॉट्सअपवर वगैरे सर्वीकडे फिल्डिंग सेट करून टाकेल, म्हणजे बघायला भेटला पाहिजे. तर आजचा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.